हमारे चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन जरूर दबाएं। आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्ड दिल्लीच्या तर्फे संपूर्ण भारतात वक्फ अमेंडमेंट बिल 2024च्या संशोधनमध्ये जे बदलाव होत आहेत त्याला विरोध करण्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवर केलेले आहेत। त्याचा भाग म्हणून त्यांच्या समर्थनार्थ आम्ही आज या ठिकाणी जळगाव जिल्हा एकता संघटना व विविध संघटनामार्फत त्यांना समर्थन देत आहोत की आम्ही ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्डासोबत आहोत आणि कोणत्याही प्रकारचे वक्फ अमेंडमेंट बिल मान्य होता कामा नये, वक्फ अमेंडमेंट बिलला मान्यता देता कामा नये। सर्व खासदार, विरोधी पक्षनेता, पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभा अध्यक्ष यांना आमची कडकडीची विनंती आहे की जो 1995ला भारत सरकारने कायदा केलेला आहे त्या वक्फ कायद्यात 2013 मध्ये दुरुस्ती होऊन तो पास झालेला आहे। त्यानंतर आता 2024 मध्ये 44 नियमात बदल करण्याची काही गरज नसताना संपूर्णपणे ही खासगी व्यक्तींच्या हाती या संपूर्ण जमिनी, या संपूर्ण वक्फच्या प्रॉपर्टी जाळण्यासाठी भारत सरकारचा हा एक छुपा अजेंडा आहे। त्याला आम्ही विरोध करतो आहोत आणि त्या विरोधासाठी आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागलेले आहे। आज हा क्षणिक आहे आणि निदर्शने आहे। उद्या जर हा कायदा संसदेत पारित झाला तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि माननीय सुप्रीम कोर्टात जाऊ, परंतु या कायद्याला आमचा विरोध हा कायमस्वरूपी राहणार आहे आणि याचा आम्ही निषेध करतो। आज जलगांव जिला एकता संगठन जलगांव जिला कलेक्टर ऑफिस के पास आया हुआ है और आने का मकसद सिर्फ ये है कि जंतर मंतर पर 17 मार्च को जो ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वक्फ अमेंडमेंट बिल के खिलाफ जो धरना दे रहे हैं तो हम पूरा सपोर्ट उनको कर रहे हैं और यही हमारी मांगनी है, यही हमारा मुतालबा है हुकूमत से कि वो फ़ौरन इस बिल को रद्द करे और जो वक्फ की प्रॉपर्टी है मुसलमानों को कि वो उसको ऐसे ही रहने दे, उसमें कोई तरमीम ना करे। यही हमारा मुतालबा है। अगर ये मुतालबा पूरा नहीं होता है तो हम कानून के दायरे में रहते हुए ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जो भी हुक्म और जो भी हिदायत हमको जारी करेंगे हम वो तमाम काम करेंगे और उस वक्त तक खामोश नहीं रहेंगे जब तक ये बिल वापस नहीं होगा। मुफ्ती मोहम्मद खालिद, जलगांव जिला एकता संगठन।